हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक माय चॅनल गाईज. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा हा स्पेशल ब्लॉग आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा, कारण मी जाते गावाला. मी गावाला कशासाठी जाते तर शिमगा येतो आणि शिमग्याला आम्ही निघालो आहे, म्हणजे फुल रेडी आहे मी. आता निघूया, लेट्स गो. गाईज, गुड मॉर्निंग. मी रेडी झालेली आहे आणि आता मी तुम्हाला माझी बाग दाखवते आंब्याची. लेट्स गो. हे घर माझं आहे. होम टूर तुम्हाला मी टाकेन नंतर, पण आता आपण बाग बघायला जाऊया. लेट्स गो. सी गाईज, ते बघा, तिथं कोकोमाला आहे. छोटे छोटे आहेत ना ते बघा. इथं दिसत नाहीत मला, एकदम लास्टला वरती. अच्छा, हां हा बाबा, आपली बाग कुठे आहे? हे आपल्यात, इथून सगळं आपलं आहे का? त्या तिथून असं इकडे खालपर्यंत. इथून हे काय इथून इथून त्या वरपासून वरपासून हे खाली इकडे कुठं काय आंबे दिसतात? काहीच दिसत नाही. येतील याच्यावर तेवढे आहेत थोडेसे. अच्छा, तिथे आलेत काय काय? तुमचं नाही ना? हे सगळं, ते सगळं आपलं आहे खालपर्यंत त्या बाजूला. अच्छा, मग हे आलंय का? नारळ, हे बघ, नारळ न्यायला का? अच्छा, हे आपलंच आहे ना? आंबे आले दिसतात सुद्धा मला इथून. एवढूशे आलेत, पण आलेत दिसतात मला. इथं हर टायमाला येतात, चांगले येतात. हे बघा गाईस, नारळ बघा आमचे दिसतात. आणि इथं 2-3 पडलेत सुद्धा इथं बघा. चला घ्यायला जाऊया. चला गाईस, काय फणस आलेत बाबा रे बाबा, काय खरं नाही. मजाच मजा गाईस. हे साफ करून सुद्धा इतकी घाण पडते, त्याला आपण तरी काय करायचं. आता बाबा गेलेत, वरचे नारळ पडलेले ते उचलायला. हां, हे पण पडलेलं आहे. सगळं खाल्लं. माकडं पण ना सुखाने जगून नाही त्यांना. किती दिवसानंतर ते पण खाल्लंय का? हाय गाईस, इथं माझं मोये झालाय. काय असं झालंय ते सांगते तुम्हाला. काय ना, गेलेलो आंब्याची बाग दाखवायला आणि बघायला की आंबे पडलेत की नाही. हाती लागली एक छोटीशी कैरी आणि जे नारळ होते ते साप बोलतात ना, ते माकडांनी खाऊन टाकलेलं. माझा मोये झाला. सो सॅड. गाईज, आता मी रेडी झालेली आहे. कशासाठी झाली आहे ते तुम्हाला सांगते. सो आता आहे ना, आपण वरती जाणार आहोत देवळाच्या इथं, कारण तिथे लागणार आहे होळी आणि मी खूप एक्साइटेड आहे तुम्हाला दाखवायला सुद्धा. पण त्याच्या आधी मी सुद्धा ती गावची होळी जी आहे ती फर्स्ट टाईम हे एक्सपिरियन्स करणार आहे आणि तुम्हाला घेऊन एक्सपिरियन्स करणार. लेट्स गो.
हे गाइस, दिस इज डे 2 आणि तुम्हा सगळ्यांचं या ब्लॉगमध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा. सो मी तर तुम्हाला एक इंट्रोड्यूस करू इच्छिते. मी हा ब्लॉग खूप लेट चालू केला आहे. कारण काय, आजचा दिवस पूर्ण बोरिंग गेला. आज कुठेच नाही गेलो, आज आराम केला. कसं आहे, उद्या ना आमच्या घरात पालखी येणार आहे. त्याची सध्या तयारी चालली आहे आणि आता मी तुम्हाला ना एका ठिकाणी घेऊन जाणारे आहे. ते मी तुम्हाला नंतरच सांगेन. लेट्स गो. गाईस, हे आहे आमचे कुलदैवत. इथं दर्शनाला आलो आहे मी. हॅलो एव्हरीवन गाईज, स्वागत आहे तुमचं. सो आज आहे डे 3 आणि मी खूप एक्साइट आहे कारण आज आमच्या घरात पालखी येणार आहे आणि ती सगळी तयारी झाली आहे. मी रेडीसुद्धा झालेली आहे. सो मग तयारी दाखवते. लेट्स गो. इथं बघू शकता, इथं तयारी केली आहे आणि इथं मी रांगोळीसुद्धा काढली आहे पालखीची. हे बघा गाईस, तुम्ही बघू शकताय तर रांगोळी वगैरे काढलेली आहे. इथं नारळ फुलं वगैरे आहेत. ही सुद्धा इथं पेढे वगैरे आहेत आणि मतलब नारळ अगरबत्ती वगैरे सगळं आहे इथं. आणि इथं जे आहे ना ते फरसाण वगैरे आणून ठेवलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा गाईस, देवसुद्धा नटलेत मस्तपैकी. सो गाईज, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल